चला तर प्रेक्षक हो, आपण इथे बनवणार आहे झणझणीत असा मसाले भात. त्यानंतर ह्या मसाले भातासाठी आपल्याला इथे 2 कांदे घ्यायचे आहे, 1 शिमला मिरची घ्यायची आहे, 1 टोमॅटो घ्यायचे आहे. तुमच्याकडे जे व्हेजिटेबल्स अवेलेबल असतील ते तुम्ही घेऊ शकता. इथे मी बासमती राईस घेतला आहे. तुम्ही बिर्याणी राईस, बासमती राईस कोणताही लंबा तांदूळ घेऊ शकता. इथे मी 2 वाट्या तांदूळ घेतला आहे. 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आहे. भिजत टाकून घ्यायचा आहे 5 ते 10 मिनटं. त्यानंतर सगळ्या व्हेजिटेबल्स आपण उभ्या कापून घेतलेल्या आहेत. त्यानंतर आपण इथे कुकरमध्ये तेल ठेवलेलं आहे गरम करायला. 2 चमचे तेल घातलेलं आहे. चिमूटभर हिंग घातलेला आहे. तुम्ही बघू शकता हिंग चांगला तडतडत आहे. त्यानंतर जिरे घालून घेऊया. अर्धा चमचा जिरा घातलेला आहे. मोहरी घातलेली आहे अर्धा चमचा. त्यानंतर उभा चिरलेला कांदा टाकून घेऊया. तुमच्याकडे जे व्हेजिटेबल्स असतील ते तुम्ही सगळे व्हेजिटेबल्स टाकू शकता. फ्लावर, वाटाणे, गोबी, टोमॅटो टाकून घेऊया. शिमला मिरची टाकून घेतलेली आहे. छान परतवून घेऊया. अर्धा चमचा हळद टाकून घेऊया. लाल तिखट टाकून घेऊया. आपला मसाले भात आहे त्यामुळे आपल्याला इथं मसाला जास्त टाकायचा आहे. लाल कलरची काश्मीरी लाल मिर्च टाकून घेऊया. धनेपूड टाकून घेऊया. काळा मसाला टाकून घेऊया. काळा मसाला इथे आपल्याला जास्त टाकायचा आहे. 2 ते 3 चमचे काळा मसाला टाकायचा आहे. मसाले चांगले परतून घेऊया. मसाले चांगले परतवून झालेले आहे. आता आपण पाणी टाकून घेऊया. 2 ते 3 ग्लास आपल्याला इथं पाणी टाकायचे आहे. तुम्ही तुमच्या तांदूळ कसा आहे त्यानुसार पाणी टाकू शकता. पाणी चांगलं आपल्याला उकळून घ्यायचं आहे. तांदूळ यासाठी कोणत्या तांदळाला कमी पाणी लागतं, कोणत्या तांदळाला जास्त पाणी लागतं, यासाठी पाण्याचे प्रमाण आपण आपल्या तांदूळानुसार घ्यायचे आहे. इथे आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया. पाण्याला चांगलं उकळी येऊ द्यायचं आहे, मगच तांदूळ टाकायचा आहे. तुम्ही बघू शकता पाण्याला उकळ आलेला आहे. आता आपण यात तांदूळ टाकून घेऊया. तांदूळ टाकून घेतलेला आहे. छान मिक्स करून घ्यायचे आहे. पूर्ण मिक्स करून घेतलेले आहे. आपण थोडी उकळी येऊ द्यायची आहे यालाही. त्यानंतर आपण यात वाटाणे घालून घेऊया. वाटाणे लवकर शिजतात म्हणून तुम्ही वेळेवरही घातले तरी चालतात कुकर लावायच्या अगोदर. यामध्ये आपला तांदूळ दाणा दाणा व्हायला पाहिजे म्हणून आपण 1 चमचा तूप टाकलेले आहे. तुपाने एकदम सुटसुटीत भात होतो. इथे आपण आता तूप मिक्स करून कुकर लावून घेऊया. तुम्ही बघू शकता तूप मिक्स झालेले आहे. उकळी आलेला आहे. थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया. तुम्ही बघू शकता उकळ आलेला आहे. कोथिंबीर टाकून घेऊया आणि झाकण लावूया. 3 ते 4 शिट्ट्या होऊ द्यायच्या आहे. इथे 3 शिट्ट्यांमध्ये होऊन जातो भात. तुम्ही बघू शकता भात छान आपला झालेला आहे सुटसुटीत. अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा.